श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले पुरुवंश कथन हे उपपर्व वाचायला काल सुरुवात केली. आज आपण आता ते पुढे वाचूया. सिंधू नदीच्या काठावर ज्या ठिकाणी संवरण राजा राहिला होता त्याच प्रदेशामध्ये भरत कुळातील राजे पूर्वी किल्ल्यांचा आश्रय करून पुष्कळ दिवस राहिले होते. तेथे त्यांचे 1000 वर्षे वास्तव्य असल्यावर भगवान वसिष्ठ ऋषी त्यांच्याकडे आले. वसिष्ठ मुनी आल्याबरोबर ते राजे मोठ्या उत्साहाने त्यांना सामोरे गेले. त्यांनी त्यांना अभिवादन केले आणि त्यांची पूजा केली. यानंतर भरत कुळातील राजांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना बहुमोल वस्तू अर्पण केल्या. वसिष्ठ ऋषी आसनावर बसल्यावर संवरण राजा त्यांना नम्रपणे म्हणाला, भगवान, आपण माझे पुरोहित व्हावे म्हणजे गेलेले राज्य परत मिळवण्याचा मी पुन्हा प्रयत्न करीन. यावर ठीक आहे असे वसिष्ठ मुनीही म्हणाले आणि त्यांनी त्या भरत कुळातील राजांना सहाय्य करण्याचे पत्करले. नंतर वसिष्ठ मुनींनी सर्व क्षत्रियांच्या साम्राज्यांचा संवरणाला अभिषेक केला आणि तो राजा सर्व पृथ्वीमध्ये शृंगभूत म्हणजे सर्वश्रेष्ठ ठरला असे आम्ही ऐकले आहे. पूर्वी भरत ज्या वैभवशाली नगरामध्ये राहत होता त्याच नगरामध्ये संवरण राहिला असे त्याने पृथ्वीवरील सर्व राजांना आपल्याला करभार देण्यास भाग पाडले. अजमिडाच्या वंशामध्ये जन्मलेल्या त्या महाबलाढ्य संवरणाने पृथ्वीचे राज्य संपादन केल्यानंतर पुष्कळ महायज्ञ केले आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांना त्याने विपुल दक्षिणा दिली. संवरणापासून तपती नामक सूर्यकन्येला जो पुत्र झाला त्याचे नाव कुरु. तो धर्मज्ञ असल्यामुळे सर्व प्रजाजनांनी त्याला आपला राजा केले. कुरुच्या नावाशी संबद्ध असलेला तो कुरुजांगल नावाचा प्रदेश त्याने त्या महाप्रभावी कुरुने आपल्या तपश्चर्येच्या बळावर पवित्र कुरुक्षेत्रामध्ये रूपांतरित केला. अश्ववान, अभिषंत, चैत्ररथ मुनी आणि विख्यात जन्मेजय हे त्या कुरुचेच पुत्र होते असे परंपरेने आम्ही ऐकिले आहे. त्या कुरुची वाहिनी नावाची तेजस्वी पत्नी होती. तिनेच या 5ही पुत्रांना जन्म दिला. या 5 पुत्रांपैकी अश्ववान हाच अवीक्षित या नावानेही प्रसिद्ध होता. अवीक्षित अश्ववानापासून परीक्षित महापराक्रमी शबलाश्व, आदिराज, विराज, बलिष्ठ, शाल्मली, उच्चैश्रवा, भंगकार आणि जितारी असे 8 पुत्र झाले आणि त्यांच्या वंशामध्ये आपल्या अंगच्या गुणांनी विख्यात असलेले जन्मेजय इत्यादी अन्य 7 महारथ जन्माला आले. हे 7 महारथ परीक्षिताचे पुत्र होते आणि सर्वच धर्मज्ञ होते. जन्मेजय कक्षसेन, अग्रसेन, पराक्रमी चित्रसेन, इंद्रसेन, सुषेण आणि भीमसेन ही त्या 7 महारथांची नावे होत. धृतराष्ट्र, पांडू, बाल्हिक, तेजस्वी निषध, बलिष्ठ जांबुनद, कुंडोदर, पदाती आणि वसाती हे जन्मेजयाचे 8 महाबलाढ्य पुत्र जगात विख्यात आहेत. जन्मेजयाचे हे 8ही पुत्र
धर्मज्ञ आणि ऐश्वर्यशाली असून भूतदयेने युक्त होते. जन्मेजयाच्या या 8 पुत्रांपैकी ज्येष्ठ पुत्र जो धृतराष्ट्र तो राजा झाला. कुंडिक, हस्ती, वितर्क, क्राथ, कुंडिन, हविश्रवा, इंद्राभ, अपराजित, भूमन्यू हे त्या धृतराष्ट्राचे पुत्र होत. या धृतराष्ट्राला आणखीही 3 पुत्र होते आणि ते सारे विख्यात होते. प्रतीप, धर्मनेत्र आणि सुनेत्र ही त्यांची नावे होत. या 3 पुत्रांपैकी प्रतीप हा जगात गाजला आणि लोकोत्तर ठरला. देवापी, शांतनु आणि महारथ बाल्हिक हे प्रतीपाचे 3 पुत्र. या 3 पुत्रांपैकी देवापी मोक्षप्राप्तीच्या इच्छेने वनामध्ये निघून गेला आणि शांतनु व बाल्हिक या दोघांना पृथ्वीचे राज्य प्राप्त झाले. हे राजा भरताच्या वंशामध्ये सामर्थ्यशाली आणि देवर्षी तुल्य असे पुष्कळ राजे होऊन गेले. अशा प्रकारे पुरुरव्याचा वंश चालू ठेवणारे अन्य पुष्कळ देवतुल्य महापराक्रमी राजे मनूच्या वंशामध्ये होऊन गेले. जन्मेजय म्हणाला, विप्रवर्य, माझ्या पूर्वजांच्या स्पृहणीय जन्माची हकीकत मी आपणाकडून ऐकली. तसेच त्यांच्या वंशामध्ये जे थोर राजे होऊन गेले त्यांचाही वृत्तांत मी ऐकला. परंतु हे अतिशय रंजक आख्यान फार संक्षिप्त असल्यामुळे माझे खरे समाधान झाले नाही. म्हणून हीच दिव्य कथा अगदी थेट प्रजापती मनूपासून आपण मला पुन्हा विस्ताराने सांगा. माझ्या पूर्वजांच्या पवित्र जन्माची हकीकत कोणाला आनंद देणार नाही. सद्धर्माच्या आणि स्पृहणीय गुणांच्या महात्म्यामुळे वृद्धिंगत झालेले त्यांचे विशाल यश 3ही लोकांना व्यापून राहिलेले आहे. नैतिक सद्गुणांनी, प्रभावाने, सामर्थ्याने, तेजाने, पराक्रमाने आणि उत्साहाने युक्त असलेल्या या माझ्या पूर्वजांची अमृता स्वादाशी तुल्य असलेली कथा श्रवण करीत असता माझे मुळी समाधानच होत नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.